श्रीराम नमस्कार. क्षमस्व काही कारणामुळे हा भाग दोन भागामध्ये रेकॉर्ड होतो आहे. कर्णाचा ह्या आज्ञाचक्राशी कसा संबंध आहे डॉक्टरांनी सांगितलं होतं, तो विषय आपण बघतो आहे. ही कर्णाला जेव्हा ही कवच कुंडलं दिली गेली आणि ह्या कवच कुंडलांबरोबरच त्याची वैचारिकता ही त्या सूर्यासारखी होती. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय इतिहासामधलं सर्वात मोठं युद्ध म्हणून महाभारताचा उल्लेख आहे. पण इथं डॉक्टरांनी हे जे कुरुक्षेत्र, जिथे हे युद्ध लढलं गेलं, धर्मक्षेत्र जिथे हे युद्ध झालं, तर हे धर्मक्षेत्र म्हणजे काय, तर हे जेव्हा मला समजून सांगितलं तेव्हा धर्मक्षेत्र म्हणजे आपलं शरीर, कुरुक्षेत्र म्हणजे आपलं शरीर. आणि हे जे महाभारतामधले प्रसंग घडले, हे असेच प्रसंग मनुष्याच्या जीवनामध्ये घडत राहतात आणि ज्याचा आपल्या आज्ञाचक्रावरती अंमल असतो. आणि हे कसं आहे ते हे आता आपण ह्या उदाहरणातनं पाहतोय. मुळामध्ये महाभारतामध्ये जसं शरीराची ही 10 इंद्रिय आहेत, ही 10 इंद्रिय आपल्याला जपून ठेवायची आहे, दश इंद्रिय, आणि त्याच्यावरती अंमल ठेवायचा आहे. आणि जेव्हा हे युद्ध संपलं, आता हे ऐकताना हे लक्षात ठेवायचं की हे कुरुक्षेत्र म्हणजे आपलं शरीर आहे. आणि जी 10 माणसं वाचली त्याच्यामध्ये श्रीकृष्ण होता, 5 पांडव होते, द्रौपदी होती, कृतवर्मा होता, कृपाचार्य होते आणि अश्वत्थामा होता. यांच्या व्यतिरिक्त आणि ह्यांना दश इंद्रियांचं, ही दश इंद्रिय आहेत असं डॉक्टरांनी तेव्हा आम्हाला हे उदाहरण समजावून सांगताना मला सांगितलं होतं. आत्मा हा भगवान श्रीकृष्ण आहे. 5 कर्म इंद्रिय जी धर्मासाठी लढणारी आहेत, ती आपली पंचेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. आणि मनुष्य ज्ञानानेच कुठेतरी गोता खातो, कुठेतरी ज्ञानामध्येच गडबड होते. म्हणून द्रौपदी जी जसा दुर्योधन पडल्यावरती हसली होती, ज्ञानामध्ये कुठेतरी घोळ झाला. कृपाचार्य माहिती होतं, आचार्य होते, कृतवर्मा, अश्वत्थामा तर आजही आहे. हे सर्व जणांना त्याची ती गोष्टही माहिती आहे की तो फिरत असतो तेलासाठी. पण हे सगळं कर्माशी निगडीत आहे. की का फिरतोय आणि ह्याच्यामध्ये मग हा कर्ण कोण? ऊर्जेचा स्रोत आहे, आत्मा आहे. या महायुद्धामधला जरी हे 5 पांडव, आपण जसं म्हणतो एखाद्या सिनेमाचा हिरो असतो, तसे जरी हे 5 हिरो जरी असले तरी कर्ण, ह्या कर्णाचा पराक्रम हा स्वतःचा स्वयंभू पराक्रम होता. अर्जुनाचा पराक्रम हा कृष्ण सापेक्ष होता. परत एकदा सांगतो, आपण आज्ञाचक्र समजून घेतोय, कर्म समजून घेतोय,
कर्माचा भोग समजून घेतोय. क्षम बीज क अधिक श त्यातला क परत एकदा अनाहत चक्रातला कर्माशी कसा निगडीत आहे आणि हा क कर्णातला या उदाहरणामार्फत आपण समजून घेत असतो. जेव्हा युद्धाला सुरुवात झाली तेव्हा पहिले 10 दिवस हा कर्ण युद्धाला आला नाही. इतकं भीष्माचार्यांशी त्याचं वाकडं होतं. जोपर्यंत हे भीष्माचार्य आहेत ज्यांनी माझा दुश्वास केला, ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी युद्धात येणार नाही असं कर्णाने सांगितलेलं होतं. आपण भीष्माचार्य ही एक व्यक्ती बघतो. भीष्माचार्य ही एक संस्था आहे, आपल्या देहाची संस्था आहे. देहाची ती अवस्था आहे जी मनुष्याचे मल्टी ऑर्गन जेव्हा फेल होतात, म्हणजे इंद्रियांचा नाश होतो आणि जेव्हा मनुष्य हॉस्पिटलमध्ये त्या ICUमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये त्या 100 नळ्या लावल्याच्या अवस्थेत असतो, म्हणजे शरपंजरी असतो. आणि कशाशी लढत असतो तर माझा देह हा व्यवस्थित नीट होऊ दे आणि बाहेर येऊ दे, म्हणजेच माझ्या शरीराला ती ऊर्जा मिळू दे. म्हणजे थोडक्यात आपण दुसऱ्या बाजूनी एका बाजूनी महायुद्धातलं शरपंजरी पडलेले भीष्माचार्य डोळ्यासमोर आणा आणि उजव्या बाजूला कर्ण नाही आहे तिथं 10 दिवस. त्या ऊर्जेसाठी तो मनुष्य झटत असतो. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं असतं, ही त्यांना वरदान असतं की जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा जीव मोकळा होणार. आपण हॉस्पिटलमधल्या त्या व्यक्तींना आपण बघत असतो की अमुक अमुक लढतायत, पण शेवटी परमेश्वर बघा आपल्या प्रारब्धाशी आणि आपल्या कर्माशी इतकं निगडीत आहे हा भगवंत की त्या देहामधल्या आत्म्यानी कधी शरीर सोडावं ह्याच्याशी त्या क्षणी त्या देहाचं त्या परमेश्वराचं द्वंद्व चालू असतं. आणि त्याच वेळी बाहेरनं कृत्रिमरित्या डॉक्टर उपचार करत असतात आणि आपण जी व्यक्ती भोगतीये तिच्यावर उपचार चालू आहे ती पटकन बरी यावी म्हणून समोरच्या बाजूनी उभं राहून त्या सर्व गोष्टी पाहत असतो. कर्माशी निगडीत असलेल्या ह्या गोष्टी आहेत. एखाद्याला पटकन अटॅक येतो, तो जातो, आपण म्हणतो किती सुखावं मरण आलं. म्हणजे काय आलं ह्याचा कधी विचार केला का? आणि एखादा खितपत पडतो, 6-6 महिने 8-8 महिने खितपत पडतो आणि मृत्यू येतो. म्हणजे काय आलं याचा कधी जीवनामध्ये विचार केला का? काय पाप केली असतील माहीत नाही. पाप त्यांनी नसतातच केलेली, ते कारण असतं. सभोवतालच्या माणसांचा कुठंतरी कर्मफळ कर्म भोगायचा काळ त्या व्यक्तीच्या मार्गाने निर्माण होतो, तो भोग काळ. आणि त्या व्यक्तीच्या मध्ये त्या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा हा ऊर्जेच्या रूपात स्थिर असतो तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती भोगत असते. आणि जेव्हा ह्या कर्णाला कळलं की हे अस्थिपंजर झाले. आता अजून इथे एक गोष्ट सांगायची झाली, आता निघाला विषय म्हणून सांगतो. 18 औक्षणीय सैन्य तेव्हा लढलं गेलेलं या युद्धामध्ये. 18 चोक 52 लाख क्षत्रिय योद्धे त्या युद्धामध्ये सहभागी होते आणि त्यातले 40 लाख योद्धे क्षत्रिय योद्धे त्यावेळी त्या 18 दिवसामध्ये मारले गेले. म्हणजे विचार करा किती ऱ्हास झाला असेल. हे तिथलं गणित आहे. आणि हेच गणित मनुष्याच्या देहामधलं आहे
की मनुष्य कर्म करताना आपल्या इंद्रियांना जेव्हा अधीन होतो आणि शरीरामध्ये ऑर्गन फेल्युअर होतं, म्हणजे विविध प्रकारच्या शरीरातली इंद्रिय काम करणं बंद होतात, तेव्हा शरीरामध्ये लाखो ज्ञानतंतू हे धारातीर्थ पडतात आणि ते तसे परत नवजीवनच नाही. आणि जसं महायुद्धामध्ये, महाभारतातला जेव्हा युद्ध संपलं आणि अश्वमेध यज्ञ झाला, अश्वमेध युगच म्हटलेलं आहे त्याला, अश्वमेध युग झालं. आणि त्या युगामध्ये जेव्हा अर्जुन तो घोडा घेऊन गेला, तर तेव्हा प्रत्येक जे उरले जे काही देश होते, तर त्यातल्या देशातला राजा स्वतःला तिच्यात स्वाधीन करायचा आणि खंडणी जे असेल ती द्यायचा. पण एकंदरीत लक्षात असं आलं की काही संख्याच उरलेली नाही आहे, कारण विरोध करणारच कोणी शिल्लक नाही. हे महाभारतातलं गणित आपल्या देहामध्ये आहे की एवढे जर 40 लाख ज्ञानतंतू तुमच्या प्रत्येक चक्रातनं, ज्ञानचक्रातनं वाहणारे जर एका क्षणामध्ये जर मेले, तेवढ्या दिवसामध्ये, आपण जसं म्हणतो की अमुक दिवस हॉस्पिटलमध्ये होता, म्हणजे तसंच हा या कुरुक्षेत्रावरती, देहाच्या धर्मक्षेत्रावरती जेव्हा आत्मशक्ती, आत्मस्वरूप हे दोघं एकमेकांचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असतात, तेव्हा किती ज्ञानतंतू हे खर्ची होतात की ज्यांचं परत नवनिर्मिती होत नाही. आणि मग ते चैतन्य, जसं कर्णाच्या बाबतीत घडलं की सूतपुत्र जरी त्याला शेवटपर्यंत आई वडील कोण होते हेच माहीत नव्हतं, तसंच मनुष्याला शेवटपर्यंत माझं कर्म काय आहे, माझा बाप कोण आहे, माझी आई कोण आहे हेच कळत नाही. इथं आई बाप ही एक व्यक्ती नसून आई आणि बाप ही प्रधान स्थानं आहेत, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. हृदय आणि मेंदू, माता आणि पितासोबत वर्णन केलेलं आहे. आईला आईच म्हटलं जातं, तिचं प्रेम तुम्हाला दाखवू शकता येत नाही. आणि बाप बापच म्हटलं जातं, तर बापाचं प्रेम वेगळं असं दाखवता येत नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आज्ञाचक्राशी निगडीत आहेत, ज्याला आपण आनुवंशिकतेप्रमाणे स्वभाव म्हणतो. की बाप मुलाचा स्वभाव अगदी बापासारखा झालायस, अगदी आईसारखा झालायस, अगदी आईसारखे झालीस, म्हणजे काय झालेलं आहे की शरीरामधले जे जीन आहेत, जे ज्ञानतंतू आहेत, हे त्या आईबापांसारखेच तयार झालेले आहेत. म्हणजे आज्ञाचक्रामध्ये निर्माण होणारी ऊर्जेची क्षमता, ऊर्जेची पातळी, ऊर्जा ही त्या मूळ देहाच्या ऊर्जेशी निगडीत आहे. तेव्हा ते मूळ तसं होतं. आणि मग जेव्हा ही कवच कुंडलं काढली गेली, बघा कर्णाला सुद्धा गंमत अशी की त्याच्या जीवनामध्ये जेव्हा त्याला कळालं की मी राजपुत्र आहे, तसं मनुष्याचं जीवन आहे. जेव्हा शेवटच्या स्टेजला जातो तेव्हा कळतं की जन्मभर दारू प्यायली, सिगरेट प्यायलंय, व्यसनं केली, हे चूक होतं. पण ती कर्णाची शक्ती वेगळी होती, ही आपली वैचारिक ती देहाची शक्ती वेगळी आहे. आणि जेव्हा कर्णाला कळालं, इथं श्री भगवंत कसा बघा, जेव्हा मनुष्य हॉस्पिटलमध्ये नळ्या लावलेल्या असतात तेव्हा आपल्याला वाटत असतं की काय विचार करत असते, आता बेशुद्ध आहे. तो वास्तविक तेव्हा तो परमात्म्याशी संवाद साधत असतो. कुठून तरी तू परत येशील का? परमेश्वर आणि परमेश्वरच्या विचारांनी, जसं आपण म्हणतो की ICU मध्ये होता आणि स्वामींचा जप केला, महाराजांचा जप केला, अमुक केलं आणि जो त्यातनं बाहेर आला, म्हणजेच काय झालं, भगवंतांनी सांगितलेल्या गोष्टी जो संवाद झाले,
त्यातनं ती ऊर्जा परत उत्पन्न झाली. पण तसं कर्णाच्या बाबतीत झालं नाही आणि तसं आज्ञाचक्राच्या बाबतीत होत नाही. जेव्हा भगवान श्रीकृष्ण युद्ध मिटवाच्या दृष्टीने जेव्हा शिष्ठाईसाठी आले आणि त्यांच्या लक्षात आलं काही होत नाही, तेव्हा परत जायच्या वेळी त्यांनी दुर्योधनाला सांगितलं की कर्णाला माझ्याबरोबर दे. म्हणजे देहाच्या वाईट शक्तीला आपल्या आज्ञाचक्राने सांगितलं ती ऊर्जा तात्पुरती तू माझ्याबरोबर दे. आणि मग परमात्मा आणि ती ऊर्जा म्हणजे इथंच भगवान श्रीकृष्ण आणि तो कर्ण परत जेव्हा जो कर्ण त्या श्रीकृष्णाला सोडायला वेशीपर्यंत म्हणून निघाला, तेव्हा त्या भगवान श्रीकृष्णाने कर्णाला सांगितलं की कर्णा, तुला माहिती आहे का तू कोण आहेस? आणि त्या कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य भगवान श्रीकृष्णाने त्यावेळी सांगितलं. आज वैचारिक जर दृष्टिकोनातनं विचार केला तर कर्णाला अंदाज होता की मी सूतपुत्र नाहीये, कारण एकंदरीत शरीर, चैतन्य, तेज, माणसाचा कुठेही जन्म जरी घेतला आणि तो जर उच्च कुळातला असला तरी त्याचं तेज लपत नाही. तसं कर्णाचं तेज होतं. आणि मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की हे तुझे भाऊ आहेत, तू मोठा सगळ्यात. म्हणजे देहातल्या परमात्म्याने त्या चैतन्यमय शक्तीला आज्ञाचक्रातला सांगितलं हे सगळे पाची जे इंद्रिय आहेत, ही पंचेंद्रिय आहेत, हे तुझे भाऊ आहेत आणि तू हे सगळ्यात मोठा आहेस. आणि इथं कर्णाने काय सांगितलं श्रीकृष्णाला? तू मला सांगितलंस इथपर्यंत भगवंता श्रीकृष्णा, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. श्रीकृष्ण कर्णाला म्हणतो की आता हे युद्ध अटळ आहे. म्हणजे आपल्या जो देह त्या कॉटवर पडलेला आहे त्याला ते आत्मरूप सांगतं तुला फाईट ही करायलाच लागणार, तुला लढायलाच लागणार आहे. पण कोणाच्या बाजूने लढायचं हे तो परमात्मा त्या अवस्थेत येऊन सांगतो की तुला मुक्ती जर लवकर हवी असेल तर तू अमुक मार्गाने जा, आणि मनुष्य बरोबर चुकीचा मार्ग निवडतो आणि जास्त भोग भोगत बसतो. पहिल्यांदा ऑक्सिजन लावला जातो, मग अजून काही लावलं जातं, मग व्हेंटिलेटर लावलं जातो. तर ही वास्तविकता ऊर्जेनी देहाच्या ऊर्जेच्या विरुद्ध केलेली कृती असते. ती कृती करताना हे ज्या सर्व इन्स्ट्रुमेंट लावली जातात हा भोग आहे. आणि इथं कर्ण अर्जुनाला सांगतो की मला माहिती आहे, पण तू हे रहस्य मला शब्द दे की युधिष्ठिराला सांगणार नाहीस. भगवान श्रीकृष्ण कर्णाला सांगतात, अरे तू जर युद्धामध्ये यांची बाजू घेतली, तुझे सख्खे भाऊ आहेत आणि तू सगळ्यात मोठा म्हटल्यानंतर सगळे तुझी सेवा करतील. आणि जेव्हा सगळे सेवा करतील तेव्हा तुला आपोआपच राज्य मिळेल, तुला काही करायची गरज लागणार नाही. आणि असं सांगितल्यावर कर्ण म्हणतो की ते शक्य नाही. कारण शक्य नाही याचं कारण असं की कर्ण श्रीकृष्णाला सांगतो की वासुदेवा, तू म्हणतोयस ते सगळं बरोबर आहे, पण हे माझं जन्माचं रहस्य तू तुझ्यापाशीच ठेव, त्याला सांगू नको. याचं कारण असं की युधिष्ठिर शब्दाचा पक्का आहे, पण मी मित्रत्वाला महत्त्व देतो आणि मी मैत्रीला पक्का आहे. कारण उद्या युद्ध जरी झालं आणि पांडव जरी जिंकले तरी मी ज्या राज्याचा राजपुत्र होईन, राजा होईन, ते राज्य मी पांडवांसाठीच ठेवीन ह्याची खात्री नाही मी ते दुर्योधनालाही देऊ शकतो. ही महाभारतातली घटना आपल्या देहामध्ये घडतीये.
जीवनामध्ये घडलेली पाप, जीवनामध्ये झालेल्या चुकीच्या कृती ही त्या क्षणी त्या व्यक्तीला आठवत असतात, पण तो ती सोडायला तयार नसतो. आणि जेव्हा पहिल्या म्हटलं की जसं शरपंजरी भीष्माचार्य म्हणजे हा देह या काट्यांवरती जेव्हा पडतो तेव्हा तो खरं बोलतो. मृत्यूशय्येवरती माणूस खरं बोलतो. आणि भीष्माचार्य जेव्हा कर्णाला कळतं की भीष्म तो रात्री येऊन त्यांना भेटतो आणि म्हणतो तुम्ही जन्मभर माझा दुस्वास केलात आणि मी तुमचा केला. आणि जेव्हा भीष्माचार्य कर्णाला म्हणतात की मला माहिती आहे की कर्णा तुझ्यासारखा पराक्रमी कोणी नाही. आपला देह, आपल्या देहांमधल्या वेदना ह्या भीष्माचार्य आहेत आणि हा कर्ण म्हणजे आपल्या आज्ञाचक्रामध्ये असलेली ऊर्जा आहे. आपला देह हा ऊर्जेला सांगतोय की हे आज्ञाचक्रा तुझ्यासारखी ऊर्जा कशाची नाही. आणि जेव्हा कर्णाला कळतं की माझं वागणं चुकलेलं आहे, मी अतिशय भडकवलं, क्षणोक्षणी या दुर्योधनाला मनामध्ये असलेल्या वाईट विचारांना क्षणोक्षणी आपलं चैतन्यमय मन भडकवत असतं की तू करतोस तेच योग्य. तू तुझ्या अंगामध्ये माज करायची जी तुला ताकद आहे, तुझं जे संपत्ती आहे त्याने तू माज कर. ही आपल्याच आज्ञाचक्रातली चैतन्यमय शक्ती आपल्या देहाला सांगत असते की तू माज कर रे, कर, बिंदास कर. पण जेव्हा इंद्रिय काम करणं बंद होतं, देह शरपंजरी पडतो, तेव्हा त्याचं महत्त्व कळतं की जे केलं ते चुकीचं केलं. आणि मग दोघंही एकमेकांची क्षमा मागून मोकळे होतात. म्हणजे जेव्हा वेळ असते तेव्हा मनुष्याच्या, आपण जेव्हा ध्यानाला बसतो किंवा ध्यानाच्या बाबतीत विचार करत असतो तेव्हा मनुष्यांनी पहिल्यांदा आपल्या देहाशी बोलून आपल्या देहाला काय पाहिजे काय नाही वैचारिकदृष्ट्या याचा न्यायनिवाडा करणं गरजेचं असतं आणि त्या गोष्टी बाजूला करणं गरजेचं असतं. चैतन्यमय स्थिती, चैतन्यमय अवस्था, आज्ञाचक्रातली चैतन्यमय अवस्था शरीराला जेव्हा स्थिर ठेवायचं काम करत असते तेव्हा इतर चक्र त्याला ओढत असतात. तू अमुक करू नकोस, तमुक करू नकोस, हे योग्य नाही. आणि या वेळेला, ह्या क्षणाला तुमची वैचारिक बुद्धी ही जितकी परमेश्वराशी, त्या आत्मरामाशी, आत्मरूपाशी निगडीत एकरूप असते तेवढं तुमचं शरीर स्वस्थ राहतं. आणि मग कर्णाने जेव्हा श्रीकृष्णाला सांगितलं की त्यांना तो सांगू नकोस, कारण कर्ण हा मैत्रीला जागणारा होता, सूतपुत्र जरी होता तरी त्याच्या पराक्रमाने दुर्योधनाने त्याला राज्य बहाल केलेलं होतं. एका राजाचा, अंगराजाचा, अंग बघा शब्द सुद्धा कसे आहेत. कर्ण ऊर्जा स्वरूप. कशाचा राजा आहे? अंग देशाचा, म्हणजे आपलं शरीर. आपण म्हणतो अंगात ताप आहे. आणि मग हे चैतन्य स्वरूप आपल्या देहाशी कसं एकरूप होतं हे आपण पुढील भागात पाहू. आणि मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो की ह्या भागामध्ये एक विशिष्ट प्रकारचं एकाग्रता लागते, ती साधता आली नाही. जमलं तर हा भाग मी परत करीन, नाही तर आज पोस्ट करीनच, पण परत एकदा नीट सांगायचा प्रयत्न करीन. पण तुमच्या सर्वांची मी या माझ्या हातून झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागतो आणि आज इथं थांबतो. श्रीराम.